लीग 2026 मध्ये यांना चांगला खेळ केला. आदरणीय प्रसाद जाधव साहेबांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. विनायक जाधव साहेबांच्या चेहऱ्यावरती आज वेगळा ग्लो आहे. ही स्पर्धा टॉप लिस्ट मध्ये आता गणना केली जाते खालापूर तालुक्यामध्ये आणि प्रेक्षकांनी जरी खोपोली नगरीमध्ये आज स्पर्धा असताना सुद्धा या मैदानावरती जी गर्दी केलेली आहे ती या स्पर्धेची पोचपावती आहे. प्रसाद जाधव यांचं स्वागत असेल. जबरदस्त ते देखील बोलतात. मग ते भजन असो की एखाद्याबद्दल स्तुती शब्द असो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पण इथे पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज विघ्नेशनं. विघ्नेश म्हटलं की गणपती बाप्पाचं आणखीन एक जबरदस्त नाव. पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया. उडवर मावळ्यांच्या संगतीनं ज्यानं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया. वेगळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर क्रिकेटचा मादक सुहास सोडून जातोय. परफ्यूम डिलिव्हरी प्रसाद सर म्हणावी लागेल. क्रिकेटचा आनंद देणारा हा सोहळा राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चषकाचा हा सोहळा आहे. बघा मैदानाच्या बाहेरनं ज्या विद्युत तारा गेलेल्या आहेत त्या तारांना स्पर्श कोणी करू नका. आणि खेळाडू मित्रांना विनंती आपण डगआउट मध्ये बसून या खेळाला आनंद घ्या. पण इथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये मारला हा जबरदस्त फटका. वन बाउन्स आकाश पाटीलच्या बॅट मधून आलेला जबरदस्त चौकार. ठोकडीचे चांगला प्रयत्न त्यांचा होतोय. सदरक्षणाय कल निग्रणाय जे 24 तास ऑन ड्युटीवरती असतात असे अजित सुपे साहेबांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया. महाराष्ट्राचे पोलीस जे आता खोपोलीमध्ये कार्य करत आहेत त्यांचं स्वागत असेल. अजित सुपे साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतावा. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आहे. अवंतर धावेच्या मदतीनं टोटल 5 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. विनायक जाधव यांनी तयारी 50 दिवस आधी केली पण बऱ्याचसा चढ उतार आला. बऱ्याच जवळच्या मित्रांनी त्यांचे फोन कॉल कधी कधी उचलले नाही पण ते खचले नाही, खंबीर राहिले. प्रसाद भोईर यांची स्वात त्याचबरोबर दिगंबर मोरे यांनी दिलेला त्यांचा सुटकेचा विश्वास आणि कल्पेश जाधवनं त्यांच्या खांद्यावरती ठेवलेला हात या स्पर्धेला आता पूर्ण करतोय. सगळ्या चिंचोली ग्रामस्थांनी या स्पर्धेला आता चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिलेला आहे. शेडोली डीपी रोड या मैदानावरती चालू असलेला हा जबरदस्त सोहळा. नवघर टीम देखील खेळते. इथून जवळ आहे, खूप जवळ म्हणजे मला असं वाटतं माझा आवाज देखील घरात जात असेल कारण थेट प्रक्षेपण देखील आहे. आणि याच मैदानावरती नवघर संघ सराव करतो असं मला समजलंय. स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 6. खूप वर्षानंतर नवघर संघानं क्रिकेटच्या पटलावरती आता नावाचा ठसा उमटवलाय. बरेच दिवस संघर्ष त्यांचा पाहायला मिळाला. जाधव चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. चांगला फटका आणि या फटक्यामध्ये होता दम आणि धावा मिळतील 4 चौकार. पण इथे आपण जर विचार केला बऱ्याच ग्रामीण स्पर्धा आपण पाहिल्या आकाश सर, मुंडे सर, बऱ्याच ग्रामीण स्पर्धामध्ये आपण समालोचन केलं पण ही एक मात्र स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये आणि दुसऱ्या क्रमांकासाठी जवळजवळ 75,000 रुपयाचं पारितोषिक. याकरता मी सगळ्या खेळाडू मित्रांना विनंती करेल जरा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 75,000 रुपयासारखं मोठ्या रकमेचं पारितोषिक दुसऱ्या क्रमांकासाठी, तिसऱ्या क्रमांकासाठी देखील पारितोषिक, चौथ्या क्रमांकासाठी देखील पारितोषिक. अजित सुपेकर साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. महाराष्ट्राचे हे पोलीस आहेत आणि आपण पाहतो ही स्पर्धा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. सदरक्षणाय खल निर्गणाय 24 तास ऑन ड्युटी. आपण सण साजरा करावा याकरता ते ड्युटी बजावत असतात, आपली काळजी घेत असतात. प्रसादजी यादव यांना मी विनंती करेल अजित सुपेकर साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करावा. 10 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. आदरणीय भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांची आठवण करून देणारा हा आकडा आहे. गॉड ऑफ क्रिकेट. उगेच कोणाला गॉड ही पदवी दिली जात नाही.
सुपेकर साहेबांचं स्वागत इथे होतोय. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण, हा चेहरा आपण पाहतोय मान्यवरच्या भूमिकेमध्ये. आणि त्यांच्या बाजूला जो चेहरा आहे विनायक जाधव साहेबांचा, ते मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ झालाय. बघा, जी विद्युत तारा गेलेल्या त्या थोड्या गरम झाल्यात, गरम, त्यामुळे त्याला कोणी स्पर्श करू नका. टावरच्या बाजूने ज्या विद्युत तारा गेलेल्या आहेत, वायर गेलेल्या आहेत, त्यांना कोणी स्पर्श करू नका, या आयोजकांकडून खास विनंती करण्यात आलेली आहे. डाव्या त्याचा बॅटर संदेश पाटीलनं मात्र या फटक्याला खेळलाय. लेग साइडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला सर, आणि इथे आपण पाहतोय, पाहता पाहता नैनो से नैन भिड़ गए और रात के समय 2 रन की चोरी हुई. पण या 2 धावांच्या मदतीने आता षटक देखील संपलं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती बिनबाद चिंचोली गोहे संघाच्या धावा लागल्यात त्या 12. सुटलाय गार वारा. ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. सवारी रामजी की लीला आहे न्यारी, त्याच्या मुखात राम नाही असं म्हणतात. या पृथ्वी तलावरती त्याचं काम नाही. राम या शब्दामध्ये बराचसा दम आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होताना आपण पुन्हा एकदा जातोय खेळपट्टीवरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज नवघर संघाचा शिवराज, आणि स्ट्राईक एंडवरती आकाश पाटील. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. टिट फॉर टॅट जशा सस्तं उत्तर आता नवघर संघानं देखील कारणाला देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. बराच कमी एक्सपिरियन्स असलेला संघ आहे, पण जो काही एक्सपिरियन्स या वर्षामध्ये त्यांनी घेतलाय त्याच एक्सपिरियन्सच्या जोरावरती ते हा खेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितच या चेंडूवरती आपण पाहिलं, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेला आणि धावा मिळाल्या त्या 1-1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 13 धावा स्कोर कार्डवरती. क्या 13 क्या मेरा. नवघर संघ सांगतो याच मैदानावरती आम्ही सराव करतो. हे मैदान सगळ्यांचं आहे. इथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आता ही स्पर्धा संपन्न होती आणि माध्यम आहे राष्ट्रवादी शिवसेना ट्रॉफीचं. डाव्या त्याचा बॅटर स्ट्राईक एंडवरती आलाय संदेश पाटील, ज्याच्या मनगडात ताकद आहे. बरेच मोठ्या स्पर्धा खेळायचा अनुभव त्याच्या पाठीशी, आणि तो अनुभव इथून सिद्ध करावा लागणार. प्रसिद्ध व्हायचंय तर सिद्ध व्हावं लागेल. आदरणीय डॉक्टर सुनील पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण बघतो या चमचमत्या ट्रॉफी आम्हाला इथे पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण नक्कीच कौतुक करूया. ते जर इथे आल्या असतील तर त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. सुनील दादा पाटील डॉक्टर उद्या कदाचित येणार आहे आणि उद्या आल्यानंतर माझी भेट त्यांच्याबरोबर होणार आहे. पण इथे बॅट आणि चेंडूची भेट होत नाहीये. पुरेपूर फायदा घेता आला नाही मी तर म्हणेल बॅटर संदेश पाटीलला. मोठा पटका खेळण्याच्या नादामध्ये त्यानं चेंडू निर्धाव खेळलाय. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय शिवराज, ज्याच्या नावातच राज्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये तो जन्माला आलाय याचं त्याला परम आधार आहे. तर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होताना आपण जाऊया खेळपट्टीकडे. फिरून मारण्याचा प्रयत्न, गुटना टेक तमाशा देख. या चेंडूवरती बॅट फिरली गेली, फलंदाज फिरला, पण मैदानामध्ये काय घडलं तर फलंदाज निराश पद्धतीने येतोय डगआउटच्या दिशेनं. पहिला गडी गारद केलाय, पहिला गडी बाद झालाय. तो 13 या आकड्यावरती. ठोक डीजे.
सगळ्या खेळाडू मित्रांना आहे, मान्यवरांना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य आता जवळजवळ 450 वर्ष उलटत आलेली आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या मनात आदरणं नाव घेतलं जातं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हे नाव घेतल्यानंतर आहे ना ऊर्जा डेव्हलप होते. पण नेक्स्ट मॅच साठी देखील आपण कॉल करूया. तळवली संघाच्या संघनायकाला आणि गुलसुंडे संघाच्या संघनायकाला आपण आला असाल तर आयोजकांशी तातडीनं संपर्क साधा. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय अभिजित, जो मात्र हा चेंडू निर्धाव खेळतोय. अभिजित पाटील ज्यानं हा चेंडू निर्धाव खेळलाय आणि इथे मात्र आपण बघतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पंच ड्रिंक ब्रेकचा इशारा करतायत. गोलंदाजानं जबरदस्त गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवली आणि 1च धाव खर्च केली. ते नवघर संघाचा गोलंदाज शिवराज. पाणी घेऊन मैदानामध्ये जा, तत्पूर्वी ऐकूया डीजेला. एक षटक फेकणं बाकी आहे. तळवली संघाचा संघनायक आणि गोलसुंडे संघाचा संघनायक, आपणास विनंती केली जाते आपल्याला टॉस साठी लवकरात लवकर यायचंय. हा देखील हाय व्होल्टेज आकाश सर सामना होऊ शकतो. नेहमी लो स्कोरिंग सामने मी हाय व्होल्टेज पाहिले. पहिल्या सामन्यामध्ये अवघ्या 24 धावांची गरज असताना 1 साइड विजय मिळवला तो टीम चिंचोली गोळे संघानं. पण या मॅच मध्ये आता संघर्ष करतोय तोच चिंचोली गोहे संघ. मंडप डेकोरेटर्स, आपणास विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. नेक्स्ट बॉलर तन्मय गोलंदाजी मार्कवरती आलाय. तन मन धन आता त्याला अर्पण करावं लागणार. पण या 13 आकड्यावरती आकाश पाटीलला आता गाडीचा घेर बदलावा लागेल. ऍक्सिडेंटवरती ताव देताना किमान 30 धावांच्या शोधात इथून जावं लागणार. पण तसं काही मैदानामध्ये घडेल का? डीपी रोडच्या मैदानावरती असलेला हा जबरदस्त अतिशय सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूवरती सरसावला. चित्याच्या चपळाईनं हाणाच्या गतीनं सहज या 2 धावा पूर्ण केल्यात त्या आकाश पाटीलनं. खालापूर तालुक्यातला हा एक संघ आहे जो 4-4 धावा धावण्यासाठी देखील ओळखला जातो. आणि त्यानंतर लवजीचे फौजी पण जाम जोरात धावतात. आता थोडेसे जरा सुस्त झालेत, पण मैदानावरती उद्या किंवा परवाच्या रात्रीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. पण चेंडूला खेळलंय सीमारेषेच्या अगदी बाहेर. इथे धावा मिळतील 4. जय श्रीराम. आज प्रभू श्रीरामांची जयंती आणि काय जल्लोषाच्या वातावरणामध्ये खोपोली नगरीमध्ये मिरवणूक आपल्याला पाहायला मिळाली. सगळे भाविक भक्तजण त्या रॅलीमध्ये आनंदानं सुंदरतेनं आज वातावरण मात्र भगवं पाहायला मिळालं. पण इथे चौकारानं आनंद दिलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीनं टोटल 19 धावा स्कोअरकार्डवरती नोंद झाल्यात. तळवली संघाचा संघनायक आलाय. मी आता गोलसुंडे संघाच्या संघनायकाला विनंती करेल की आपण देखील लवकरात लवकर या. दिगंबर मोरे युवा उद्योजक या व्यासपीठावरती आहेत, ज्यांनी लगातारच्या 3 विकेटसाठी 3 चौकारांसाठी 50 धावांसाठी पारितोषिक लावलंय. ऑप्शनच्या लाईन मध्ये टप्पा पडल्यानंतर चेंडूनं बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसवला. आणखीन एक फलंदाज आलाय मैदानाच्या बाहेर 19 या धाव संख्येवरती. डीजे
अक्षय पाटील आता मैदानामध्ये दाखल झालाय. प्रामाणिकपणा आपल्याला आकाश पाटीलचा पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन पंचांनी बोट उंचायच्या आधीच तो मैदानाच्या बाहेर आला. त्याचबरोबर संदेश पाटीलचं देखील मी कौतुक करेल. त्यानं पाहिलं जसं चेंडू यष्टांना लागला त्यानं देखील जागा सोडली. प्रामाणिकता क्रिकेटमध्ये असायला गरजेचं आहे. उगीच सचिन सर रमेश तेंडुलकर हे गॉड ऑफ क्रिकेट झाले नाहीये. बऱ्याच वेळा त्यांना 99 वरती पंचांनी आऊट दिलं. कधी कधी नॉट आऊट असताना देखील आऊट घोषित करण्यात आलं, पण त्याचं देखील स्वागत त्यानं केलं. आणि त्यानंतर आपण त्यांची संचुली देखील पाहिली. जवळजवळ 100 धावा करताना 100 वेळा त्यांना आपण पाहिलं. म्हणूनच त्यांचा आता क्रिकेटमध्ये पहिला नंबर लागतो. अक्षय पाटीलचा फटका आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडूची उचलपेक झाली. पुन्हा एकदा सहज 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. आणि या 2 धावांच्या मदतीनं माझे साथी गुणलेखक मित्र 21 धावा आता स्कोर कार्डवरती पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीनं दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेत. गुलसुंडे आणि त्याच्याबरोबर तळवली. कल्पेश जाधव यांना मी विनंती करेल दोन्ही संघाच्या कर्णधारांशी आपण संपर्क साधा. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. टप्पा पाडल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं, पण पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलं. पुन्हा 2 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. यश जाधव साहेबांना मी विनंती करेल, युवा उद्योजक, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ज्यांच्या शुभ हस्ते आपण आता टॉस करणार आहोत. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस बॉक्समध्ये आपण आमंत्रित करतोय. तेवीस या आकड्यावरती आता चेंडूला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळलं गेलं. बघा, मी मागाशीच म्हटलं होतं, हा संघ धावा धावण्यासाठी कमी पडत नाही. 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती आता टोटल 25 धावांची नोंद झाली आहे. म्हणजे येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचं कौल. यश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जात आहे, जे युवा उद्योजक आहेत, युवा नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. तळवली संघाच्या विरोधात आता आपण पाहतोय मॅच गुलसुंडे संघाची. यानंतर दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. अर्थातच तत्पूर्वी संधी देऊया डीजेला. राजाधिराज योगीराज परतब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांचं गीत आपण ऐकलं. आज गुरुवार आहे. साईनाथांच्या चरणी नतमस्तक होताना आपण थेट जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे दुसऱ्या इनिंगची सुरुवात होईल. आणि मायक्रोफोनवरती असतील आमचे व्हॉइस ऑफ कर्जत योगेशजी ढोले सरांना आपण आमंत्रित करतोय. पण नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते तळोली संघाने निर्णय घेतलाय. निर्णय तळवली संघाच्या कर्णधाराने काय घेतलाय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मी यश मालकर जर आले असतील आमचे समालोचक, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे. पण तत्पूर्वी आपण योगेश सरांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. 18 चेंडू 26 धावांची गरज. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. अतिशय सुंदर आणि मनाला आनंद देणारा खेळ मैदानामध्ये चालू आहे. माध्यम आहे राष्ट्रवादी शिवसेना चषकाचं.
टीम मध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सर तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. आदरणीय कुशल राणे साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. एक डॅशिंग असं नेतृत्व आहे आणि आता उद्योजक या जगतामध्ये त्यांचं स्थान त्यांनी उंच भरारी घेताना निर्माण केलेले असे कुशल राणे साहेब या व्यासपीठाकडे येतात. त्यांचं स्वागत आहे. ओव्हर टू सर. थँक्यू तुषार धुमाल सर मनापासून. आणि सन्माननीय कमलागिरजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते लगेच आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. पहिलं सत्र इथून समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चिंचोली टीमनं दावा बनवला. तर 25 आणि 26 धावसंख्येचं एक माफक असं आव्हान खऱ्या अर्थानं सेट केलं ते नवगड टीमच्या अगेन्स्ट. मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं नवगड टीमनं नवगड संघ जर का इथे विजय होतोय तर स्वामी देशमुख यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज स्वामी देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहताय. जबरदस्त मॅच. आणि आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय हळूहळूपणे या मैदानावरती प्रेक्षकांची अलोट गर्दी होताना पाहायला मिळते. डीपी रोडचं हे मैदान अगदी आपण पाहताय प्रत्येक प्रेक्षकाला हवं असणारे मैदान. खेळाडूंना देखील आपण पाहताय याच मैदानावरती अनेकदा आपण खेळताना पाहिलं आणि त्यांना देखील अगदी हवं असणारे मैदान. पहिला बॉल हलक्या हातानं सेन्सिबल पद्धतीनं मात्र पुश करत असताना अगदी आपल्याला लेग बायच्या साह्यानं ती सिंगल धाव पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालं. 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नवगड टीमचं लेग बायच्या साह्यानं आलेली ती सिंगल. ओमकार स्ट्रायकिंग एंडवरती होता. आता मात्र शुभम आला स्ट्रायकिंग एंडवरती. मागच्या मॅचमध्ये ओमकारनं षटकारानं सुरुवात केली होती. शॉट फुल केला. ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये बॉल चालला. फिल्डर आहे डीपमध्ये. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न. इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. लेझी फेकी झाली आहे. त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय स्ट्रायकिंग गेमवरची फेकी अगदी वेगानं जर का झाली असती तर कदाचित चान्स बनू शकला असता. इथून रनआउटची संधी बनू शकली असती. परंतु जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. रमेश जाधव यांचे उजवा हात रवी पार्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. चांगली फिडिंग पाहायला मिळते. बरोबर जज केलं बॉलला आणि धाव मिळाली होती मात्र फक्त सिंगलने आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 4. आमचे साथी स्कोरर खऱ्या अर्थानं भावेश सावंत आपण पाहता जे खऱ्या अर्थानं आज स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवजी टीमचे एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं जातं. इट्स अ व्हाईट बॉल. अगदी बरोबर पंचांनी लाईन चेक केल्यानंतर मात्र हा व्हाईटचा डिसिजन दिला. एक्साची धाव फलकावरती ऍड होते. एक्साच्या धावांना आपण पाहताय 5 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. काय जबरदस्त स्पर्धा. देखणं दर्जेदार नेटका असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय. डायरेक्ट हिट. आणि ज्या वेळी डायरेक्ट हिट झाली त्यावेळी मात्र फलंदाजाला परतीचा प्रवासच करावा लागलाय. आणि इथून देखील आपण पाहतोय फलंदाजाला परतावं लागतं. पहिली विकेट आली आहे रनआउटची. 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नवगड टीमची. याच गावचे सुपुत्र आमचे ऋषी मांढरे यांचा आज खऱ्या अर्थानं वाढदिवस आहे आणि त्यांना राष्ट्रवादी व शिवसेना उबाडा चषक 2026च्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊया. इथे आपण पाहताय थोडेसे पाठीमागे सरकले होते. पहिले चेक करा की तिथे एसटी रक्षकाला बाट लागली आहे. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. लगेच जा. कोणताही प्रतिनिधी जा कोणीही जा परंतु लगेच मैदानाच्या आतमध्ये चला. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना थोडीशी काळजी घ्या. क्रिकेट आपण सातत्यानं खेळत आलोय. यापुढे देखील आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे परंतु अशा गोष्टींची खऱ्या अर्थानं जबाबदारी घ्या
की आपल्याला कोणतीही दुखापत होणार नाही आहे. यशांच्या पाठीमागे बरोबर अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी संदेश पाटीलला तुम्ही पाहत होता, बरोबर यशांना अगदी चिटकून उभा होता. विकेट्स महत्वाची आहे, धावा रोखायच्या आहेत, कमी धावसंख्येचा बचाव करायचा आहे आणि त्याचमुळे कदाचित ही प्लॅनिंग करत असताना स्वतः खऱ्या अर्थाने यशांच्या अगदी चिटकून उभा राहिला आणि थोडासा अगदी आपण पाहता ती दुखापत होताना पाहायला मिळाली. परंतु ती दुखापत सर्व काही बाजूला सारत असताना पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि इथून मात्र चांगला बॉल गॅदर केला. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. एकंदरीत धावफलकामध्ये पाहायला मिळतात 26 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नवघर टीमच्या त्या मात्र 5 धावसंख्येचे षटक आपल्याला आकाशनं पाहायला मिळालं. काय जबरदस्त गोलंदाजी केली आकाशनं. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहता आकाशनं जबरदस्त स्टार्ट मिळवून दिला होता, जिथे 1 धाव देत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. आणि इथे देखील आपण पाहताय सेकंड मॅचमध्ये जिथे 26 धावसंख्येचा बचाव करायचा आहे, ते 26 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना धावा खर्च केल्या तर म्हणजे 5 आणि विकेट त्यांना मिळवली आहे ती मात्र 1. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहता सन्माननीय शैलेशजी फावडे असतील, विनायकजी जाधव आणि त्यानंतर यश जाधव या त्रिमूर्तीने केलेले आयोजन आणि त्यांना लाभलेली संपूर्ण चिंचोलीकरांची साथ. मग त्याच्यामध्ये कल्पेश जाधव असतील, प्रसाद भोईर असतील, त्यानंतर प्रसाद जाधव असतील, अगदी आपण पाहताय दिगंबर मोरे असतील आणि संपूर्ण खऱ्या अर्थानं मोरिया 11 चिंचोली संघ ज्यांनी खऱ्या अर्थानं ही मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि अफाट मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला बॉल अगदी पडल्यानंतर बाहेर निघालाय, डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मित्रांनो स्पर्धा म्हटली की सर्वांना उत्कंठा असते आहे, परंतु या स्पर्धेमागची जी मेहनत असते आहे ती आमच्या आयोजकांनाच माहिती आहे. किती मेहनत घ्यावी लागते, अफाट मेहनत, अफाट परिश्रम या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं घ्यावे लागतात. कित्येक रात्र आणि कित्येक दिवस खऱ्या अर्थानं आयोजकांना झोप देखील लागत नाही. या स्पर्धेचं स्वरूप कशा प्रकारे असेल, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान, त्यानंतर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं ती बसण्यासाठी व्यवस्था आणि खेळाडूंसाठी महत्वाचं ते म्हणजे मैदान. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट बॉटमहँडचा चांगला वापर केला, परंतु तोपर्यंत धाबा भेटतील त्या दोन धाबांना आपण पाहताय. आमचे साथी स्कोरर भावेश सावंत सर सांगतायत की धावा झाल्या त्या मात्र 7. आज जरी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत नसतील तरी देखील आपण पाहताय कमेंट्री बॉक्समध्ये खऱ्या अर्थानं ॲज अ स्कोरर ते मात्र काम पाहतात. या संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा जर कोणाकडे असेल तर आमचे भावेश सावंत सर, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर अगदी आपण पाहताय प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह पोहोचवली जाते. ते KTC लाईव्ह अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम आज खऱ्या अर्थानं टेक्निकल रूममधून निशू बागडे यांना तुम्ही पाहता. आमचे तीनही कॅमेरामन अप्रतिम कॅमेरावर्क त्यांचं आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. अनेक स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर करणारी KTC लाईव्ह गुड क्लॅरिटी आणि क्वालिटी ही सातत्यानं त्यांनी दिली आहे आणि तीच खऱ्या अर्थानं वाहिनी राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉल सीमा पार, धावा 4, स्विच हिट, चौकार. धावसंख्या जाऊन पोचले 11 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. पाठलाग करायचं आहे ते म्हणजे अर्थातच 26 या धावसंख्येचा 18 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावा धावफलकामध्ये आल्यात. आता येणारे बॉल इथून जर पाहिले तर मात्र 8 आहेत आणि 8 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 15. 8 बॉल 15 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे नवघर टीमला. दोनही टीम पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ केला होता. आता मात्र त्यांच्यातील लढत. फुलेलेंचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काढलाय. बॉल चाललाय सीमा पार, बॅक टू बॅक, दुसरा बार, दुसरा चौकार. अगोदरचा फटका जर पाहिला तर अगदी आपण पाहता जिथे स्विचिटचा चौकार आला होता लगेच फिल्डिंग प्लेसमेंटमध्ये चेंजेस झाले आणि इथे मात्र फिल्डिंगचा खिलवाड करत असताना फलंदाज विघ्नेशच्या बॅटमधून आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली आहे. 7 बॉल 11 ची आवश्यकता.
सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये रोहन. हो फुललेचा बॉल समोर अगदी आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं डीपमध्ये चालला. फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त नाही आहे. आता खऱ्या अर्थानं धावा धावफलकावरती आल्यात त्या अर्थातच 16 आणि आता 6 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. तर बॅटिंग करणाऱ्या नवघर टीमला त्या 6 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता. आणि आता मात्र या मॅचमध्ये जर तुम्हाला विजय संपादित करायचा आहे तर कंपल्सरी चेसिंग तुम्हाला करावेच लागतील. 6 बॉलमध्ये 10 धावा तुम्हाला इथून बनवाव्याच लागतील. लवजी गावचे आमचे युवा उद्योजक अल्पेशजी थरकुडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल की साहेब या मंचकावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं अल्पेश 11 लवजी म्हटल्यानंतर अल्पेश थरकुडे हे नाव अगदी सर्वात पहिले तदनंतर आदरणीय नगरसेवक प्रशांतजी शेंडे साहेब देखील त्यांच्या समयमध्ये त्यांना देखील विनंती असेल की या साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरावरती आयोजकांचे अगदी बारकाईनं नजर आहे. प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. मानाची अभिमानाची आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा आपण पाहता. अर्थातच राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 पहिलं पर्व आहे परंतु अगदी सर्वांना गर्व वाटेल असं पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. आयोजकांनी घेतलेली अफाट मेहनत आणि ती मेहनत पूर्णपणे अगदी पहिल्याच रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अलोट गर्दी प्रेक्षकांची या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 6 बॉल 10 ची आवश्यकता. ओ कमी गतीनं टाकलाय बाक ऑफ द हॅन्ड. अगदी आपण पाहताय फसवा बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल तुमच्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक बॉलसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. स्टेप आउट झाले तर ऑन साईडला फटका फिल्डर परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. धावा 6 षटकार. या ठिकाणी करतो. या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आणि तदनंतर अल्पेशजी थरकुडे साहेब यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन आपण थोडंसं व्यासपीठ या ठिकाणी व्यासपीठ थोडंसं कव्हर करा. या ठिकाणी सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय मान्यवरांचा. ओ फटका लॉब केलाय. स्ट्रेट हिट ग्रेट हिट. षटकारानं मॅच फिनिश केली आहे. कमालीची बॅटिंग केली आहे. फलंदाज विघ्नेशनं पहिल्या मॅचला देखील आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता आणि आता सेकंड मॅच मध्ये देखील जय हनुमान गोवे चिंचोली सारख्या बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट काय खेळलाय विघ्नेश. मॅच विनिंग इनिंग. चला तलोली टीम आपल्याला लगेच फिल्डिंग लावायची आहे आणि या मॅचचा मान ऑफ द मॅच आणि शेवटच्या षटकारासाठी कुशल राणे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना 23 धावा बनवला तो विघ्नेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.